चला विनंती असेल टीम आकृती इलेव्हन रेपोली आपण कोणताही वेळ खर्च न करता मैदानाच्या आतमध्ये आपण इथून पुढे त्वरित दाखल होऊयात. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय जिथे यंदाच्या अंगामध्ये विचार केला तर 16 टीम्स आपल्याला या मध्ये पाहायला मिळाले. 16 गावस आपल्याला पाहायला मिळाले आणि 16 रविवारमध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण 16 टीम्सने अगदी आपल्या गावासाठी बरंचसं चांगलं क्रिकेट खेळलं मैदानाच्या आतमध्ये. परंतु त्यानंतर अगदी पाहतोय या संपूर्ण हंगामाची एक शेवट गोड व्हावी त्यासाठी अगदी आपल्याला ही संपूर्ण लीगची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि विचार केला तर संपूर्ण राजेंद्र शिंदे असतील, त्याचबरोबर विचार केला तर मग किशोरजी आवाज असतील, त्याचबरोबर प्रदीपजी गरगरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि मला वाटतं या लीगचं या हंगामाचं 4थं पर्व हे आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळत आहे. आणि त्याच वेळेला कालचा दिवस क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये उद्घाटनासाठी अगदी आपण जर पाहायला गेलात तर मग विशालभाई टेंबे हे आपल्याला मुख्य मान्यवराच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो या संपूर्ण ज्या टीम्सने टी शर्ट्स वेअर केलेले आहेत ते त्यांच्या मदतीतून पुरस्कृत केले गेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं अगदी आपण पाहतोय सन्माननीय विशालभाई टेंबे यांचं देखील आपण खूप सारा कौतुक करूयात, खूप सारा आभार या संपूर्ण आपण असोसिएशनच्या वतीनं व्यक्त करूयात. अगदी आपण पाहतोय लोणेरे गोरेगाव या विभागामधील एक दमदार नेतृत्व आणि कुणबी युवा मंचाचे सर्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे विशालभाई ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा त्यांचे खूप सारे आभार आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते जिथे एका साईडला विचार केला तर आकृती 11 रेपोली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी देखील या संघाने खूप धुमाकूळ घातला होता या स्पर्धेमध्ये आणि यंदाचाही हंगामचा विचार केला तर गाजवलंय. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये या संपूर्ण टीमने चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या दिवसामध्ये आता आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी ओमकार जांभरेच्या नेतृत्वाखाली आपल्याला हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे उतरताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साईडला जर अगदी विचार केलात तर जिया डीजे स्टार आडगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश बोनकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गतवर्षी तेवढंच यश प्राप्त नाही करू शकले होते परंतु यंदाच्या अंगामध्ये सुपर 4 मध्ये प्रवास गाठण्याचा कारनामा या संपूर्ण टीमने केलाय. त्यामुळे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु मॅच सुरू होण्याआधी आपला एक 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मी दोन टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतोय. आपण 12th मॅन इथून पुढे आता पाठवा जिथे अगदी पाहतोय आकृती 11 रेपोली आणि त्याचबरोबर टीम आडगर अगदी आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवा. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 ला इथून पुढे आपण लगेच सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर एकदम पाहतोय पहिल्या दिवसापासून चांगली पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला गोपाल सर आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये विचार केला तर मग सागर मोहिते सर आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज जर विचार केला तर सूरज पाशीलकर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये आणि गोपाल सर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपल्याला जॉईन होताना पाहायला मिळाले. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार त्या मॅच करिता आणि महत्वाची मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकदम पाहतोय कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ऋषी टेंबे यांचा आवाज आपल्या समवेत आपला जोडला गेला होता आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर आपल्याच विभागामधील उसर्ग गावचा एक गोड आवाज राकेश वाघमारे यांचा आवाज आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये सकाळी 17 पासून ऐकताना पाहायला मिळतात. त्यांचे देखील खूप सारे आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या वतीनं. सामन्याला सुरुवात होईल. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय बॉम्ब ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन ओमकार जांभरे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. पहिला बॉल सेमीफायनल क्रमांक 1 पहिला बॉल खोलात टाकला होता तिथे आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. थोडीशी मिसफील्ड इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधीनं अगदी पाहतोय इथून पुढे टीमच्या धावसंख्येला अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहेत. हे आपल्या समोर जोडले गेलेत राकेश वाघमारे यांचा आवाज अगदी पाहतोय. ही मॅच फार महत्वाची ज्यावेळेला आपण पाहतोय पहिली सेमीफायनल दोन्ही टीमने चांगली कामगिरी केली आहे परंतु आता कशा पद्धतीने कामगिरी करेल यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये. तर निश्चितपणे आपण पाहतोय या डीजे जीएसआर यांना सुद्धा ही संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण पाहतोय प्रकाश भोनकर हे वादळ या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती. परंतु त्यांना थांबवण्यासाठी तितक्या ताकदीचा गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. अर्थात ओमकार जांभरे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपण सातत्याने पाहत असतो. आकृती 11 रेपोली अर्थात या संघामधून आपण पाहतो आणि त्यांचे संघ मला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पॉईंटच्या पॉईंटवरती आपल्याला पाहायला मिळतात राकेश आवाज
हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा सुद्धा सहभाग, त्यांचं सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी राहत असतं आणि या असोसिएशनमध्ये सतत आपली टीम घेऊन येत असतात आणि त्यांची टीम आज आपल्याला या अंतिम टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर सेमीफायनलच्या पहिल्या राउंडमध्ये खेळताना पाहायला मिळते. इथून पुढे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. टप्पा पडला थोडासा शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना ओमकारांचा राहिला होता, परंतु बराचसा दूर गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा टीमची धावसंख्या तळपकोवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती अर्थात 2 आकड्यावरती. 4 षटकांची लढत आहे. एक संघाचा विचार केला तर 3 मॅचेस जिंकून आला होता. दुसऱ्या संघाचा विचार केला तर अगदी आपण पाहतोय समोरच्या टीमवरती डिपेंडन्सी होती, परंतु सुपर ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करून तो सुपर 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. त्यामुळे आता चांगली बॅटल एका साईडला दोन पाहतोय प्रकाश भोनकर त्यांच्या बॅटमधून संपूर्ण दिवसभरामध्ये धुमाकूळ घातलाय. तर समोरचा विचार केला तर ओमकार जांभरे बाउंड ट्रॅक वरती या लोबा फुल टॉस आडव्या बॅटने खेळला फटका ऑन साईडला पण पाहतोय एक पॅरल स्ट्रोक वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 चौकार. ही बॅटल अगदी विचार केला तर फार बघण्यासारखी आहे, कारण की एकाच्या हातामध्ये बॅट आहे, एकाच्या हातामध्ये बॉल आहे आणि दोघांनाही जिंकायचं आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय आणि त्याच वेळेला विचार केला तर कशा पद्धतीने पाहता या बॅटलकडे, कारण की अगदी पाहतो एका साईडला प्रकाश आहेत, एका साईडला ओमकार. तर निश्चितपणे जर पाहायला गेलात ना तर एका साईडला ओमकार आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश. प्रकाश भुनकर याचं सुद्धा नाव चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने या असोसिएशनमध्ये आणि तो प्रकाश भुनकर हे वादळ जर पेटलं ना तर खरोखरच एक मोठं टार्गेट सेट करू शकतो तो आकृती 11 रेपुल संघासमोर. परंतु अजूनही कोणतीही आक्रमकता न दाखवण्यासाठी अर्थातच प्रयत्न राहिले ओमकार जांभऱ्याचे. कारण का पाहायला गेलं तर ओमकार जांभरे याला ठाऊक आहे की जर प्रकाश भुरकर याला जर स्लॉटमध्ये दिला तर प्लॉटमध्ये पाठवण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. तर निश्चितपणे या नजरा मात्र सर्व क्रीडा रसिकांच्या असणार आहेत या दोन्ही खेळाडूंवर. बॅटची गड्या घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. फ्लॅश स्लिप मधून अगदी आपल्याला बॉल निसटताना पाहायला मिळाला. जिथे आपण पाहतोय एक सिंगल होती, तिथे बघता बघता विचार केला तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरीच्या मध्ये येणारी टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले अर्थात 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. मॅग्नेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुन्हा यावेळेस एकदा आपण पाहतोय सर पाहायला गेलात तर अगदी चुकीच्या पद्धतीचा बॉल इथून पुढे हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. व्हाईट बॉल. निश्चितपणे या वाईटच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही आपण पाहतोय पहिलं षटक हे मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय ओंकार जांभरे यांचं आणि यावेळेस आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती सन्मान दिलाय पॉइंटला ढकलून दिलाय पण तो पॉइंट क्षेत्रामध्ये आपण काय करतोय राकेश अवाद च्या माध्यमातून ही खराब अशी फेकी झाली आणि त्याचा फायदा आपण पाहतो दोन्ही बॅटर्सना आणि सांगता होतीये पहिल्या षटकाची एंड ऑफ दिस फर्स्ट ओव्हर धावसंख्या म्हणलाय आता 11 आकड्यावरती 11 धावा आता आपण पाहतोय पहिल्या षटका अखेरीचं. त्यानंतर अजूनही येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि संजय सर आपण पाहिलं तर अजूनही 3 षटकामध्ये किती धावा येणार आहे याची सुद्धा उत्कंठा असणारे सर्व क्रीडा रसिकांना. कारण का मी म्हणेल कारण का पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती अजूनही तग धरून उभा आहे तो प्रकाश बनकर. 18 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण का प्रकाशला माहिती आहे पहिलं षटक हाताळत असताना ओमकार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने करताना पाहायला मिळतो. त्याला कुठेतरी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून मी जर अगदी शेवटच्या 4 षटकापर्यंत थांबलो तर धावा बनवू शकतात. आणि धावा बनण्यासाठीच प्रकाश यांची ओळख या संपूर्ण असोसिएशनमध्ये आपल्याला सातत्याने होताना पाहायला मिळते. ज्यावेळेला घेऊन पाहतोय लोणची या गावासाठी क्रिकेट खेळत असताना चांगली कामगिरी केली 16 रविवार. परंतु आज जर विचार केला तर संघाचे संघमालक आडगरचे आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या गावामध्ये एक ट्रॉफी जावी त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रकाशचे प्रयत्न आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिला बॉल. ओ पहिला बॉल टप्प्यात होता. टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम प्रकाशांच्या बॅट मधून आपण पाहतोय ऑन साइडला एक दमदार स्ट्रोक सिक्सर. बॉल
यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटकावून प्रकाशच्या बॅटमधून येतोय परंतु मध्ये आपण पाहतो प्रोडक्शन ओमकार आले त्यावेळेस आपण पाहतोय चेंडू अडवला गेला आणि एक सिंगल फक्त प्राप्त केली गेली या दोन्ही बॅटाच्या माध्यमातून सिंगलच्या साह्यानं धावसंख्या बनल्यात त्या टीजे जिया स्टारच्या 18 आकड्यावरती मगाशीच आपण पाहिलं होतं एक मोठा षटकार आपण प्रकाशच्या बॅटमधून पाहिला होता यावेळेस आपण पाहतोय जतीनच्या बॅटमधून पुन्हा आपण लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक फटका पण पाहिला आणि या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल आहे सिंगल आपण पाहतोय ही रणनीती आखताना सिंगल आपण पाहतोय हे स्कोर कार्ड हलत ठेवण्याचं काम हे दोन्ही बॅटर्स करत असताना पाहायला मिळत आहेत या मैदानाच्या आतमध्ये आणि या 21 धाव्याच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे सरकलाय 19 एकड्यावरती आणि यावेळेस आपण पाहतो या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होऊन येत असताना यावेळेस हे वादळ आपण पाहतोय परंतु या वादळ पेटत असताना इथे कुठेतरी चेंडू वॅकेट एरियामध्ये विसावतोय आणि त्याचा फायदा मात्र प्रकाश याला झालेला आहे आणि निश्चितच प्रकाशच्या बॅटमधून हा चेंडू मला वाटतं फटका फसला होता परंतु चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये रिजन मध्ये त्या ठिकाणी विसावला त्याचा फायदा मात्र या दोन्ही बॅटर्स झाला धावसंख्या 20 आकड्यावरती पाहतोय 20 धावा धावपकावरती पाहायला मिळत आहेत. षटकात आपण पाहतोय पुढचा बॉल लोवा फुल टॉस आक्रमण तर गेले एलिव्हेशन आहे डिस्टन्स इथे नाही कव्हर करू शकले जतीनला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहेत या सेमीफायनल क्रमांक 1 मधील ही पहिली विकेट अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल विकेटचं पतन जतीन बॅक टू दी डग आउट एकदम पाहतोय 4 गोलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्या टीम मध्ये आहेत आणि त्यामुळे पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे परंतु अजून जर विचार केला तर 2 गोलंदाज येणं बाकी असणार आहे आणि खेळपट्टीवरती जर विचार केलात तर प्रकाश आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पार मिळतील 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय पहिली सेमीफायनल ही तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पार मिळते तिथे एका साईडला आडगर गावाला बिलॉंग करणारा संघ पार मिळतोय एका साईडला रिपोली गावाला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पार मिळतोय एका साईडला राकेशच्या आवाज यांचा मालकीचा संघ आपल्याला पार मिळतोय तर दुसऱ्या साईडला विचार करता जितू दसवते यांच्या मालकीचा संघ आपल्याला पार मिळतोय आणि सामना रंगलाय HGPL या थरारमध्ये पहिली सेमीफायनल षटक क्रमांक 3 होते सुरुवात पहिला बॉल स्वतः गोल फिरले बॅट आडवी गेली बॅट स्विंग केली स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळालाय पहिल्या बॉलवरती सिंगल तर आली आहे दुसरा धावेचा प्रयत्न तोही अगदी आपण पाहतोय यशस्वी इथून पुढे होताना पाहायला मिळालाय प्रकाश यांना कुठेतरी स्ट्राईक हवी होती त्यांना माहिती आहे 11 बॉल सर्वच्या सर्व मला खेळायचे आहेत आणि मैदानाच्या बाहेर बॉल पाठवायचे आहेत त्यासाठी एकदम पाहतोय स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळालं 2 धावा आल्यात टीमची धावसंख्या 22 निश्चितपणे 11 खेळाडू 11 चेंडू मला खेळायचे आहेत हेच दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस तो प्रयत्न मात्र सफल होतोय जर का माझ्याकडे स्ट्राईक राहिली तर स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल या 3 मात्र शंका नाहीये आणि यावेळेस मात्र प्रकाश नावाचा प्रकाश आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये हा येतोय प्रकाशच्या बॅटमधून दमदार षटकार
मिळतंय. तिसरं षटक हे आपण पाहतोय प्रगतीपथावरती रुपेश हाताळत असताना आणि जर पाहायला गेलात ना तर आतापर्यंत 2 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 4 चेंडू त्यांना हाताळावे लागतील आणि या 4 चेंडू फेस खेळण्यासाठी सज्ज झालाय. तो अर्थात प्रकाश बोरकर उर्फ बाहुबली. या बाहुबलीला थांबवायचं असेल तर तुमची नजाकत, तुम्हाला दमखम तुमच्या गोलंदाजी माध्यमातून जरूर दाखवावी लागेल. पुढचा बॉल. त्यावेळेस कोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. काय घडलंय पंच आमच्यापर्यंत काय माहिती पोहोचवतील यावेळेस आपण पाहतोय. पंचाने मात्र नाकारलंय. अपील घेतली होती अर्थातच मनोरे या यष्टीरक्षकानं, परंतु पंचांनी मात्र ती फेटाळली आणि निश्चितच इथे आपण पाहतोय सेफ असतील प्रकाश बोनकर आणि प्रकाश बोनकर जोपर्यंत या खेळपट्टीवरती उभे आहेत तोपर्यंत इथे डीजे जी स्टार्सला अर्थातच या टीमचे ओनर जितेंद्र दसवते यांना मात्र अशा असणार आहेत. हे सगळं आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक विचार केला तर तिसरा सुरू आहे. रुपेश आलेत R15 या नावानं प्रसिद्धी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हो कोलाट टाकला होता. आक्रमण करायचं होतं. वाव काय फिल्डिंग राहिली आहे. अफरातून अप्रतिम दर्जाची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 100% कमिटमेंट आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय एफर्ट दाखवले. बॉलला अडवलं गेलं, थांबवलं गेलं. कोणतीही धाव तिथून पुढे मिळत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रकाशला कुठेतरी या षटकामध्ये थांबवलं गेलंय. समोर रुपेश कोलाट टाकल्या बॅट चेंज घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने डाऊन द बॉल आला खेळाडू. सर्वाधिक मोठी विकेट, सर्वाधिक चांगल्या पद्धतीची कॅच इथून पुढे कंप्लीट केली आहे. प्रकाशला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. प्रकाश बॅक टू दी डग आउट. केला तर प्रकाश या नावाची विकेट आपल्या खात्यामध्ये जोडली गेली आहे आणि ती सर्वाधिक मोठी विकेट होती. ती रुपेशच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाली. निवट मैदानाच्या आतमध्ये ओमकार. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल होता. समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं. एक सिंगल तर इथून पुढे घेतली गेली आहे आणि त्या वेळेला घेऊन पाहतोय फिल्डर येतील फेकी करतील तोपर्यंत फक्त इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. फक्त षटक क्रमांक 3चा खेळ इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 18 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या इथं आपल्याकडे पाहायला मिळते 10च्या सरासरीनं. 30 आकड्यावरती आपण पाहतोय 30 रन ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. जे आघाडीला आले होते जतीन आणि प्रकाश ते मात्र आता मैदानाच्या बाहेर गेलेत. इथून पुढे अगदी पाहतोय शेवटचं अंतिम षटक खेळण्यासाठी ओमकार आणि जगदीश हे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मनोहर मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळते. 6 बॉल हे फार महत्वाचे असणार आहे. 6 बॉल हे डिसायडर असणार आहे. ती मॅच कुठे जाईल येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. 6 मध्ये जर अखेर विचार केला तर धावा आल्या तर एक चांगली मॅच सेकंड इनिंग मध्ये रंगेल. परंतु 6 बॉल मध्ये जर अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मग आपण पाहतोय धावा थांबताना पाहायला मिळतील. हे 6 बॉल फार महत्वाचे. निश्चितपणे 6 धावा 6 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. कारण का आतापर्यंत पाहायला गेलं तर दादाच्या रनरेटने अर्थात या सरासरीने हे टार्गेट त्या ठिकाणी सेट करत असताना पाहायला मिळाले. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडलेल्या जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु येणारे 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत जी साठी. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय यावेळेस आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून वाईड इशारा येतोय. पंच नो वाईड. वाईड एक अतिरिक्त धाव जरूर घेतली जाईल. पुन्हा एकदा टाकावा लागेल चेंडू.
यावेळेस उडवलं, यावेळेस बॅटची एज आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल आणि इथे मात्र आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा. टीम डीजे स्टार, सॉरी, 3 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय डीजे जिया स्टार्स टीमला. आणि निश्चितच संजय सर जर पाहायला गेलात ना, तर आतापर्यंत प्रकाश बोरकर गेल्याच्या नंतर कुठेतरी शांतता जाणवते आपल्याला डीजे स्टार्स या संघामध्ये. आणि निश्चितपणे आता येणाऱ्या येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर का 12 ते 15 धावा जर आल्या तर कुठेतरी सन्मानजनक स्कोर जरूर राहील. अर्थातच आकृती 11 रेपूल संघासमोर, कारण का त्यांच्याकडे सुद्धा एक मोठी बॅटवाले आहे. अर्थातच मनोहर आहे, त्यानंतर पाहिलं तर ओमकार जांभरे असे स्फोटक बल्लेबाज आहे. तर त्यांच्यासमोर समोर एक मोठं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे त्याच्या सध्याच्या घडीला. होय, 5 बॉल फार महत्वाचे असणार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनोहर आले, पहिल्या बॉलवरती विकेट तर घेतली आहे. यावेळी आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं, पायांचा वापर केला गेला नव्हता, बॉल ज्या लाईन पर्यंत नाही पोहोचू शकले होते आणि त्याच वेळेला अवे फ्रॉम द बाउंड्री खेळायचा होता. फटका फटका फसला, तिथे कोणत्याही खेळाडूने चूक केली नाही आणि टिपला जे संपला बॅटरचा खेळ. इथून पुढे आपण पाहतोय धक्का क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहेत. 1 ब्रिंग्स टू धक्का क्रमांक 14 बाद. त्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते 31 आणि लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाले. मनोहर हे हॅट्रिक वरती असणार आहे. हॅट्रिक इथून पुढे संपादन करतील का, तेही पाहावं लागणार आहे, कारण का हॅट्रिक जर संपादन केली तर अगदी तुम्ही पाहतोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये ही फार मोठी गोष्ट असणार आहे मनोहर यांच्यासाठी. आणि जर विचार केला तर अद्यापपर्यंत 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. जगदीश आहेत खेळपट्टीवरती, ते तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळाले आणि नव्याने हात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती रुपेश चौधरी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात, ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला होता. ते आता रुपेश आता खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय, जिथे 10 संघांचा समावेश आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळाला आणि आता शेवटचे 4 संघ आपल्याला मिळालेत. इथून पुढे 2 संघ मिळतील आणि 2 संघांमध्ये एक फायनलची मॅच, म्हणजे अर्थात आपण पाहतोय एक विजेता संघ अगदी आपण पाहतोय तो कोण असेल, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. तर सेमीफायनल जर म्हटलं तर सेमीफायनल म्हटलं की फार महत्त्वाची ही लढत असते आणि सेमीफायनलमध्ये खूप सारी मेहनत घ्यावी लागते, कारण का अंतिम टप्प्यामध्ये जर दाखल व्हायचं असेल, फायनलमध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर सेमीफायनलला तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि सेमीफायनलमध्ये तुमची मेहनत पणाला लावून तुम्हाला विजय व्हायचं असतं. परंतु यावेळेस कोण ठरणार विजयी या पहिल्या सेमीफायनलमध्ये, ते देखील महत्त्वाचं असणार आहे. डीजे जिया स्टार्स की आकृती 11 रेपोली संघ, या दोन्ही संघ तितक्याच मेहनतीने त्या ठिकाणी पाहायला गेला तर तिथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तर सनील शिर्के ज्यांनी कॅच घेतली त्याच्यासाठी कुणाल वाघमारे यांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राइज इथे जमा झालेला आहे. तर आपण ही मॅच झाल्यानंतर घेऊन जायचं आहे. हॅट्रिकचा बॉल, ओ हॅट्रिकचा बॉल, पंचांचा बोट आपण पाहतोय आकाशाकडे, परंतु मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल तर आला होता, परंतु त्याही पलीकडे विचार केला तर पंचांचा बोट इथून पुढे आकाशाकडे त्यांना बाहेर मिळते आणि त्याचबरोबर एकदम पाहतोय रुपेश चौधरी हे सुद्धा बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळेल विकेटचा पदार्थ. व्हाईट बॉलवरती इथे निराशा आपण पाहतोय रुपेश चौधरी यांच्या चेहऱ्यावरती, कारण का या पुढे आले त्यानंतर आपण पाहतोय ओमकार जांभरे यांनी मात्र कोणतीही चूक केली नाहीये आणि रुपेश चौधरीची विकेट आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतो न्यू बॅटर्स यश आलेले आहेत आणि यश आपण पाहतोय आतापर्यंत 5 धक्के डीजे जिया स्टार्सला. त्यानंतर आपण पाहतोय बॅट नंबर 7 वरती यश सफल झाले, जागा बनवली आणि यश पहिल्या चेंडूवरती
आल्याला आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात येतोय फायनल ग्रेजर मधून षटकार 6 धावा. बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले. एक षटकार ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता आणि हाही आपण पाहतोय सक्सेसफुल ठरलाय. यश यांच्या बॅटमधून आपण पाहतोय लगातारचा दुसरा मॅक्सिमम व्हेरी मच नीडेड सिक्सर. दिशेने बॅटर बीट झाले. विकेट किपर बीट होताना पाहायला मिळाले. पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ आलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतोय. बघता बघता तिसरी धाव सुद्धा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतेय. 3 धावा अगदी आपण पाहतोय इथून पुढे धावून काढल्यात. 3च्या मधीने टीमची धावसंख्या पुढे चालली. धावावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले. अर्थात आपण पाहत होती म्हणजे अर्थात 47 आकड्यावरती 47 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. उर्वरताचा खेळ. ओ शेवटचा बॉल होता तो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना बाहेर मिळेल आणि एक फलंदाज देखील इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती धाव नाही आली आहे. तुमची धावसंख्या 47 आपण पाहतोय. इथून पुढे जिंकण्यासाठी अगदी विचार केला तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये 48 धावसंख्येची गरज आकृती 11 रेपोली या टीमला. निश्चितपणे 18 चेंडू आणि 30 धावा झाल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अर्थात 17 धावा खर्च केला गेला. 17 धावा त्या ठिकाणी पाहायला गेला तर डीजे स्टार्सने म्हणजे एक जर पाहिलं तर एक चांगलं पाहिलं तर सन्मानजनक टार्गेट म्हणावं लागेल. 24 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करणं तसं अवघड नाहीये परंतु अवघड जरूर करू शकतात जे जी स्टारचे गोलंदाज. तर आपण येणाऱ्या उत्तरच्या काळामध्ये हे कशा रीतीने बॅटरला रंगणार याची सुद्धा उत्कंठा असणार आहे संजय सर सर्व क्रीडा रसिकांना. आकृती 11 त्रिपुरी संघाला आपण पाहतो. आकृती 11 संघाचे 2 बॅटर्स आघाडीची जोडी खेळपट्टीवरती दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला ओंकार जांभरे असतील आणि दुसऱ्या बाजूला संचित महाडिक आपण पाहतोय. हे 2 बॅटर्स आपण पाहतोय खेळपट्टीवरती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलात तर त्याला डिफेन्स करण्यासाठी यश आपण पाहतोय ज्यांनी त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलं होतं. तो यश आपण पाहतोय ओपनिंग करत असताना या गोलंदाजी पहिलं मॅन्डेट पॉवर षटकाचा असताना 24 चेंडू आणि 48 धावांची गरज.
चला आपण टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करूयात कौस्तुभ इलेव्हन ऑगस्ट टीमचे कॅप्टन. आपण लगेच या टॉस करण्यासाठी जाऊयात. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडले. प्रयत्न पडलेत कमी. बॉलने दिले 7 धावांची हमी. पहिल्या बॉलवरती आक्रमकता दाखवणारा हेतू दमदार षटकार. पहिल्या बॉलवरती तुंबडे षटकार येताना पान मिळाला. ओ याही वेळा आक्रमण करायचं होतं. फटका फसला. हवेमध्ये बॉल पान मिळतोय. जजमेंट नव्हती. कॅच ड्रॉप झाली आहे. 3 ते 4 खेळाडू तर आले होते परंतु कॅच नाही पकडू शकले. बॉल अगदी बाजूला धरतीला दान झालाय आणि त्याच वेळेला बॅटर तिथे सेफ असतील. एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळते. टीमची धावसंख्या पुढे झाली. धावकावरती पान मिळ जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 आकड्यावरती. धावसंख्येचा पाठलाग करायचा अर्थात आपण पाहतोय 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती षटकानंतर सुरुवात तर चांगली झाली आहे. शेवटही गोड करावा लागेल. ओ लोबा फुल टॉस. बॅट आडवी केली आहे. एक स्विफ्ट शॉट पार मिळतोय. बॉल आउट ऑफ दी पार्क. ओमकार जांभरेचा ब्रँड दाखवणारा एक ब्रँडेड स्ट्रोक. HGPL सिक्सर. बाकीची काय म्हणाल ज्यावेळी पाहतोय 2 षटकार या अद्यापर्यंत षटकामध्ये खर्च केल्यात यशाने. टीमची धावसंख्या दाखवते पायमध्ये जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन पाठलाग करायचा 48 धावसंख्येचा. तर गोलंदाजीमध्ये कोणतीही पहिलं पाहायला लागलं ना तर 2 कॅचेस ड्रॉप झाले आणि निश्चितच 2 कॅचेस किती महागड्या ठरणार आहेत डीजे साठी. कारण का पाहायला गेल्यानंतर यावेळेस काय करणार. यावेळेस शॉर्ट स्क्वेअर मध्ये प्रोडक्शन आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. यावेळेस आपण पाहतोय एक मोठा मासा जाळ्यात. आपण पाहतोय पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रू आणून दिलाय यशानं. ओमकार जांभरे माघारी जातील बॅक टू दी पविलियन. खेळाडूची विकेट हवी होती. तीच विकेट्स मात्र मिळून दिली आहे यशानं. कारण का पहा जीवनदान जरूर मिळालं होतं आणि निश्चितपणे कुठेतरी वाटलं होतं की ओमकार जांभरे जर का या खेळपट्टीवरती राहिले असताना तर एक मोठं टार्गेट हे जे होतं ते सहजरित्या पार झालं असतं. परंतु यावेळेस यश येत आहे ते यश या गोलंदाजाला. आणि निश्चितपणे येणाऱ्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 चेंडू फेस करण्यासाठी आपण पाहतो न्यू बॅटर्स या खेळपट्टीवरती येत असताना मॅन फ्रॉम नवघर अर्थात मनोहर उर्फ मन्नू आपण पाहतोय. स्फोटक बल्लेबाज अर्थातच आक्रमक शैली याही खेळाडूकडे आहे आणि आकृती 11 संघामध्ये आपण पाहतोय हा फलंदाज. काय सांगाल या फलंदाजाबद्दल अर्थात संजय सर. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला पाहतोय मनोहर यांनी विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली केली होती. 3 विकेटांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आताच जर विचार केलात तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघासाठी इथून पुढे आता धावा बनवणं तेही फार गरजेचं असणार आहे. 48 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. आलेत पुढे. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. तिथे कोणताही खेळाडू नाहीये आणि त्याच वेळेला पाहतोय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आपण पाहतोय थेट बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा देणारा सिक्सर. बॉल हो तोही आपण पाहतोय. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच अशा पद्धतीचा स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला संपूच्या अंतर. टीमची धावसंख्या 26 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय आणि पाहतो आपण मनोहर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे आपली फलंदाजी सुद्धा तितक्याच ताकदीने करत असताना
आपण पाहिला ना तर जगदीश याने कोणतीही चूक केली नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी कॅच जरूर सोडली होती, परंतु यावेळेस मात्र त्याला ठाऊक आहे की यावेळेस जर कॅच सोडली ना तर प्रकाश मात्र नाराज होतील. परंतु यावेळेस आपण पाहिलं ना तर जगदीश याने प्रॉपर जजमेंट केलं आणि तो झेल मात्र टिपला आणि संचित याचा मात्र खेळ संपवला. 26 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. टार्गेट आपण पाहतोय, ही रणनीती पुढे नेण्याचं काम जरूर पाहतोय. एकच अजूनही 22 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. तर मॅच अजूनही संजय सर आपल्याला पाहायला तर दोन्ही बाजूने म्हणता येईल, कारण का अजूनही सांगता येणार नाही, कारण का हे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतो. आपण बऱ्याचशा आपण समालोचन करत असताना मॅचेस पाहिलेले आहेत. तर काय सांगाल आतापर्यंत ह्या लढतीबद्दल? 17 मध्ये आपण पाहतोय जिथे 22 ची गरज होती, आता इथून पुढे वाईट आलं, त्यामुळे 17 मध्ये 21 ची गरज आहे. इथून पुढे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर मॅच जिंकायची असेल तर डॉट बॉल आणि त्याच्याही पेक्षा विचार केला तर विकेट घेणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. जर विकेट तुम्ही इथून पुढे घेतलं तर मग काहीतरी या मॅच मध्ये राहील, परंतु अन्यथा समोरचे बॅटर हे ताकदवानच आहेत, कारण की अगदी आपण पाहतोय या बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर विचार केलात ना, आकृती 11 रेपोली संघाचा हेड कोच हा बहुतेक सनराइज हैदराबादचा आहे की काय, कारण का जो बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये तो बॅटर मैदानाच्या बाहेरच बॉल पाठवतोय. आणखीन एक धमाकेदार धडाकेबाज सिक्सर. येस, संख्येत पोहोचली बाय मध्ये जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती 33. षटकार आलाय. ओ यावेळेला पाहतोय कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता प्रकाशांचा आणि त्यामुळे अगदी पाहतोय डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अजूनही विचार केला तर 33 धावा तर धावपळकावरती पाहायला मिळते आहेत. 15 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. बॅटची गडा घेतली आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल तिथे थांबला गेलाय आणि त्यामुळे अगदी पाहतोय एक सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 आकड्यावरती 34 आपण पाहतो. इथून पुढे 14 ची अजूनही गरज असणार आहे. षटक क्रमांक विचार केला तर दुसरं मार्गस्थ आहे आणि अद्यापपर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे इथून पुढे 14 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 14 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय सेमीफायनल ची लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. समोर प्रकाश विकेट घ्यावे लागतील, अन्यथा हा सामना अगदी पाहतोय आकृती 11 रेपोली या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. गत वर्षी देखील आपण या टीमला पाहिलं होतं राकेशजी, कारण का अगदी पाहतोय चांगला परफॉर्मन्स संपूर्ण टीमने आणि त्यावरून त्यांचं नेतृत्व करणारं ओमकार जांभरे हे अगदी पाहतोय हे नाव चर्चेमध्ये राहिलं होतं. आणि याही स्पर्धेमध्ये विचार केला तर ओमकारने चांगली कामगिरी केलीच, परंतु त्याही पलीकडे विचार केला तर ऑप्शन मध्ये जे खेळाडू घेतलेत ना त्यांची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जरूर आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय रिव्ह्यूज करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय किती धावा येणार. यावेळेस एक सिंगल अर्जित केली गेली, सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट करून दिली. निश्चितपणे विकेट्स मगाशी तुम्ही म्हटलं होतं की विकेटची फार आवश्यकता आहे आणि ती गरज आहे आता मात्र आपल्या TJGS स्टार्स या टीमला. आणि जोपर्यंत हे 2 बॅटर्स या खेळपट्टीवरती तोपर्यंत आपण पाहायला गेलं ना तर धावा अडवणं फार अवघड जात आहे तो TJGS स्टार्सच्या गोलंदाजांना. जर पाहायला विचार केला तर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना इथे TJGS स्टार्सचे सर्व खेळाडूंची महत्त्वपूर्ण कामगिरी असणार आहे, जबाबदारी असणार आणि ती जबाबदारी करण्यासाठी तुमच्याकडे अकाउंटेबिलिटी असणं फार गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. कारण का 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना तुम्हाला रोखायचं आहे या 2 स्फोटक बल्लेबाजांना, अर्थात 2 स्फोटक फलंदाजांना. इथे आपण पाहतोय अक्षय, यावेळेस आपण पाहतोय चेंडूला ढकलून दिले, एक सिंगलनं आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करून घेतली आहे. मनोहर यानं 11 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना इथे विकेटसाठी संघर्ष करत आहेत, विकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत अक्षय. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर का डॉट चेंडू आणि विकेट जर आली ना तर कुठेतरी मॅच पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील TJGS स्टार्स. पुढचा बॉल खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने बॉल बॅकड्रॉ करायचं होतं, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पार मिळतोय. इथून पुढे जर अशाच पद्धतीची कामगिरी राहिली तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाऊ शकते.
अगदी आपण पाहतोय प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. मॅच मध्ये अजूनही विचार केला तर टीमची धावसंख्या धापडूवरती पाय मिळते 37 आकड्यावरती 37. ओ आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय की काय? हो आलाय. लगातारचा आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळेल. जिथे आपण पाहतोय 11 मध्ये 11 पाहिजे होते, आता 9 मध्ये 11 पाहिजे. त्यामुळे ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाताना पाहायला मिळते की काय? पुढचा बॉल ओ कोलाट टाकला होता. बॅटर तर बीट झाले होते परंतु अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. फ्लाय स्लिपला खेळाडू रुपेश आपल्याला पार मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक सिंगल येताना पार मिळेल. 8 बॉल जिंकण्यासाठी अगदी पाहतोय 10 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये इथून पुढे असणार आहेत. सेमीफायनलची मॅच दोन्ही संघांना जिंकायची आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आपल्या दोन टीमच्या माध्यमातून होताना पार मिळतात. शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही हार मानायला तयार नाहीये, कारण की कालच्या संपूर्ण सकाळच्या सत्रापासून प्रवास चालू झालाय. 8 बॉल जिंकण्यासाठी 10 या मॅच मध्ये गरज असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण 2 दिवसाची मेहनत आता या सेमीफायनलच्या मॅच वरती अवलंबून आली आहे. पुढचा बॉल हो याही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर तेवढंच नाहीये. खेळाडू आहे डीप मध्ये. फक्त आणि फक्त अगदी पाहतोय एक सिंगल इथून पुढे अर्जित होताना पार मिळते. एकाच्या मधीने टीमची धावसंख्या 39 आकड्यावरती आपण पाहतोय. 9 ची गरज या मॅच मध्ये अजूनही असणार आहे आणि बॉलचा विचार केला तर मग 7 मध्ये 9 बनवायचे आहेत. महत्वाचा बॉल ओ आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहेत. आता इथून पुढे 7 बॉल जिंकण्यासाठी 8 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. एका साइडला विचार केला तर ऑरेंज आर्मी आहे, एका साइडला ब्लू आर्मी आपल्याला पाहायला मिळते. HGPL सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल होता. हवेमध्ये पार मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट विकेट आली आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आपल्याला जाताना पार मिळेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय अद्यापचा 4था. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. वाह, यावेळेस चांगल्या पद्धतीने हाताळलेला चेंडू आपण पाहतोय. कोणतीही आक्रमकता करून देत नाहीये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. आणि यावेळेस काय घडलं, यावेळेस अशा पद्धतीची जर फिल्डिंग राहिली तर मात्र धावा जरूर येतील आणि अशा पद्धतीची फिल्डिंग मात्र तुम्हाला अडचणीत टाकू शकते. संजय सर, तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत पाहिलं तर खूप छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान करण्यासाठी अशा पद्धतीची फिल्डिंग राहिली तर हे आव्हान जरूर पार करू शकतात. मन के जीते जीत है, मन के हारे हार. जो हार गया बिन लढे उन पर हे धिक्कार. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न तर करावे लागणार आहेत. ज्यावेळेला आपण पाहतोय 6 मध्ये 8 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात. 5 मध्ये इथून पुढे आपण विचार केला तर 6 ची गरज असणार आहे. आक्रमण तर केलंय, खेळाडू आहेत वा आणि अशा पद्धतीने सामनाच फिनिश करून टाकलाय. खेळाडूंकडे घडले चूक आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पहिला संघ आकृती 11 रेपोली हा आपल्याला फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करताना पार मिळतोय. अभिनंदन संपूर्ण राकेश आव्हाड टीम, अभिनंदन ओमकार जांभरे, संपूर्ण आकृती 11 टीम आपल्याला पार मिळते. फायनलच्या फेरीमध्ये दाखल होताना पार मिळते. कॉंग्रॅच्युलेशन.